नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राचा फडके प्रकाशन यांच्या पुस्तकातील तिसरा टॉपिक पाहणार आहोत। अध्यापन प्रक्रिया म्हणजेच अध्यापनाची प्रतिमाने। पण खरं पाहायला गेलं तर फडके प्रकाशन यांच्या पुस्तकात हा तिसरा टॉपिक नाहीये, हा सहावा टॉपिक आहे। पण आपण याला तिसरा टॉपिक ॲज अ कन्सिडर करणार आहोत। कारण का, ज्यावेळेस आपण दुसरा टॉपिक पाहिला, दुसरा टॉपिकचे दोन भाग पाहिले, पहिला भाग पूर्ण केला, दुसरा भाग पाहिला, त्याच्यामध्ये काय आलं होतं तर डेव्हिड आसुबल यांचं अध्ययन अनुदेशन जी उत्पत्ती होती त्याच्यामध्ये अग्रज संघट प्रतिमान होतं। ते अग्रज संघट प्रतिमान हे आसुबल यांच्या अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनावर आधारित होतं। आणि त्याच्यानंतर जेरॉम ब्रुनर यांचं पण सुद्धा पाहिलं की संकल्पना प्राप्ती प्रतिमान। त्या दुसऱ्या टॉपिक मध्ये संकल्पना प्राप्ती प्रतिमान आणि अग्रज संघटक प्रतिमान म्हणजे प्रतिमानांचा उल्लेख झाला होता, म्हणून तोच आपण प्रतिमानांचा उल्लेख झाला होता म्हणून तेच आपण प्रतिमान आता कंटिन्यू करणार आहोत। कंटिन्यू करण्याचं कारण हेच की मागच्या ह्याच्यामध्ये प्रतिमानाचा उल्लेख झाला होता म्हणून आपण प्रतिमानाला असं डायरेक्ट पुढे न सोडता कंटिन्यू करणार आहोत। म्हणून हा जो सहावा टॉपिक आहे त्यालाच आपण तिसरा टॉपिक असं म्हणजे तिसरा चॅप्टर कन्सिडर करणार आहोत। तर ह्या टॉपिकचं नाव आहे अध्यापन प्रक्रिया, अध्यापनाची प्रतिमाने। हा टॉपिक सुरू होण्याच्या अगोदर एक आपण उजळणी म्हणून आपण आतापर्यंत मानसशास्त्रामध्ये काय काय पाहिलं ते पाहू। मानसशास्त्राचा आपण पहिला चॅप्टर पाहिला, त्याच्यामध्ये मानसशास्त्राचे स्वरूप उपपत्ती पाहिली, त्यानंतर ग्रंथी व त्यांचे परिणाम पाहिले, विविध शोध व जनक सुद्धा पाहिले, संरक्षण यंत्रणा पाहिली, त्यानंतर आपण अध्ययन प्रक्रिया स्वरूप उपपत्ती पाहिले, त्याच्यामध्ये भाग 1 पाहिला, भाग 2 पाहिला। तर आता आपण डायरेक्ट तिसरा चॅप्टर सुरू करू। त्या चॅप्टरचं नाव आहे अध्यापन प्रक्रिया, अध्यापनाची प्रतिमाने। तर अध्यापन प्रक्रिया या टॉपिक मध्ये आपण काय पाहणार आहोत ते अगोदर पाहू। अध्यापन प्रक्रिया स्वरूप वैशिष्ट्य, पुन्हा अध्यापन पद्धती विविध विषयांच्या सीमा ओलांडणाऱ्या असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत। कोणकोणत्या पद्धती आहेत तर काही शिक्षक प्रधान आहेत, काही विद्यार्थी प्रधान आहेत, त्याच्यामध्ये व्याख्यान आहे, कथन आहे, विद्यार्थी प्रधानमध्ये चर्चा पद्धती, पर्यवेक्षित अध्ययन पद्धती, स्वयं अध्ययन पद्धती आहे। ह्या ज्या काही पद्धती आहेत त्याचे काही फायदे आहेत किंवा काही त्याचे तोटे आहेत हे सर्व आपण डीएड ला पाहिलं होतं, म्हणून ते आपण एक पाहणार नव्हतं आणि याच्यावर काही जास्त प्रश्न विचारला जात नाही। हे तुम्हाला वाचून घ्यायचं असेल तर तुम्ही जे डीएडचे कुठलंही पुस्तक असो, मराठी असो, इंग्लिश असो, मानसशास्त्र असो, गणित असो, विज्ञान असो, प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला हे अध्यापन पद्धती व त्यांचे प्रकार मिळून जातील, त्याच्यामध्ये फायदे तोटे मिळून जातील। हे काय तितकंसं आपल्या टीईटीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं नाही आहे। आपण महत्त्वाचं काय आहे अध्यापन प्रतिमाने। तर आता आपण डायरेक्ट अध्यापन प्रतिमाने कोणते आहेत, काय आहेत, त्यांचे फायदे काय आहेत, त्यांचे तोटे काय आहेत, अध्यापनाचे जे काही प्रतिमाने त्याच्यामध्ये काय साम्य आहे, काय भेद आहे, ते सर्व डिटेलमध्ये पाहू। अध्यापन प्रतिमाने, अध्यापन पद्धती व अध्यापन प्रतिमाने याच्यामध्ये साम्य भेद आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। पुन्हा प्रतिमानांचे वर्गीकरण आणि वर्गीकरणास आधारभूत मानसिक उपपत्ती व विचार, म्हणजे जे काही अध्यापनाचे प्रतिमाने आहेत त्याचे काही वेगवेगळे वर्गीकरण केलेले आहेत। कुठले कुठले वर्गीकरण आहेत ती तर ज्ञान प्रक्रियात्मक प्रतिमाने आहे, वर्तन प्रतिमाने आहे, व्यक्तिगत विकास प्रतिमाने आहेत, पुन्हा सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने आहेत। असे वेगवेगळे प्रतिमान आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत। पण तुर्तास येथे प्रतिमानाबद्दल काही छोटीशी माहिती आहे, आपण ते पाहू। सर्व माहिती डिटेलमध्ये नाही पाहणार, पण जेवढे महत्त्वाचं आहे, जेवढे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, जे काही आवश्यक आहे आपण तेवढंच पाहू। अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप, अध्यापन पद्धती, अध्यापन पद्धतीच्या सखोल अभ्यासानंतर शिक्षण क्षेत्रात उदयास आलेली एक नवा दृष्टिकोन आपण जाणून घेऊया। या नव्या दृष्टिकोनास अध्यापनाची प्रतिमाने या नावाने ओळखतात। गेल्या 2 शतकात पाश्चात्य देशातील शिक्षण क्षेत्रात या दृष्टिकोनाचा बराच प्रसार झाला आहे आणि त्याने लोकप्रियताही मिळवली आहे। अध्यापक पदविका अभ्यासक्रमात म्हणजे डीएड पहिल्यांदाच अध्यापनाची प्रतिमाने समाविष्ट करण्यात आली आहेत। विधान परीक्षेला विचारलं जाऊ शकेल की जी काही अध्यापनाची प्रतिमाने आहेत ती कोणत्या अभ्यासक्रमामध्ये पहिल्यांदा समाविष्ट करण्यात आली तर डीएडच्या अभ्यासक्रमामध्ये। अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप अभ्यासताना आपल्या लक्षात आले की अध्यापन प्रक्रिया अध्ययनास प्रेरक व पोषक असते, म्हणजे अध्यापनाचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभतेने व्हावे हा असतो। आता इथं काय 10-12 ओळी आहेत त्या तितक्याशा महत्त्वाच्या नाही आहेत, शेवटच्या 3-4 ओळी आहेत तेवढ्या आपण घेऊ, बाकीच्या तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचून घ्या, पण नाही वाचलास तरी चालेल। कोणत्या प्रकारे केलेले अध्यापन विद्यार्थ्यांचे अध्ययन घडून येण्यास उपयुक्त ठरते आणि कोणते अध्यापन अध्ययनास बाधा आणते याचे चित्र स्पष्ट होऊ शकेल। त्या आधारावर अध्यापनाच्या उपपत्ती विकसित करून अध्यापनासंबंधी काही नियम व सिद्धांत ठरविता येईल।
या दृष्टिकोनास अनुसरून गेज, फ्लॅडर्स, डी सॅको, क्रॉफर्ड, रोझेनशाइन, नॅथॉल, कुक इत्यादी शास्त्रज्ञांनी पुढाकार घेऊन संशोधन कार्य सुरू केले। आता इथं सुद्धा काही भरपूर ओळी आहेत, ह्या सुद्धा काही महत्त्वाच्या नाहीत। तुम्हाला वाचायचं असेल तर व्हिडिओ स्टॉप करून वाचून घ्या। आपण जे महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तेवढंच घेणार आहोत, कारण वेळ खूप कमी आहे आपल्याकडे। विविध भूमिका व जबाबदाऱ्या कार्यक्षमतेने व यशस्वीपणे पार पाडण्याची व्यावसायिक पात्रता प्रत्येक शिक्षकाच्या अंगी निर्माण होणे आवश्यक आहे। ही पात्रता निर्माण करण्याचे 2 मार्ग सांगितले। कोण मार्ग सांगितले? ब्रूस जॉइस व मार्शा विल यांनी। काय सांगितले 2 मार्ग? तर अध्यापन कार्याची व्याप्ती वाढवणे, प्रत्येक प्रकारच्या कार्याला आवश्यक असलेले कौशल्य व कार्यक्षमता अंगी निर्माण करणे। आता इथून खरं आपला महत्त्वाचा भाग सुरू होतो। कुठला? अध्यापन पद्धती आणि अध्यापन प्रतिमाने यांच्यामध्ये काय साम्य भेद आहेत। ह्याच्यामधल्या 5-6 ओळी आता आपण परीक्षेला येऊन गेलेत। ह्या पहिल्या 5-6 ओळीमधल्या 4 ओळी 2014च्या टीईटीला पेपर 1 मध्ये विचारल्या गेल्या होत्या। आता ते कुठले आहेत ते पाहू आपण। अध्यापन पद्धती वर्ग व्यवस्थेशी निगडीत असल्याने त्यांच्यात यांत्रिकता आली आहे। परीक्षेत विचारलं होतं, अध्यापन पद्धती वर्ग व्यवस्थेशी निगडीत असल्याने यांच्यात यांत्रिकता आली आहे, लवचिकता असते, लवचिकता नसते। परत एकदा घेऊ आपण। अध्यापन पद्धती वर्ग व्यवस्थेशी निगडीत असल्याने त्यांच्यात यांत्रिकता आली आहे, लवचिकता नसते। अध्यापन प्रतिमानात सुयोग्य शैक्षणिक कृती व वातावरण निर्मिती कशी करावी यासंबंधी मार्गदर्शन असते। आता इथं परीक्षेमध्ये विधान काय दिले होते? अध्यापन पद्धती वर्ग व्यवस्थेशी निगडीत असल्याने त्यांच्यात यांत्रिकता आली आहे, लवचिकता असते। अध्यापन प्रतिमानात सुयोग्य शैक्षणिक कृती व वातावरण निर्मिती कशी करावी यासंबंधी मार्गदर्शन नसते। फक्त एक विधान बरोबर होतं। विशिष्ट प्रकारची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपयुक्त असे अध्यापनाचे व अध्ययनाचे मार्ग दाखविलेले असतात। परत एकदा, विशिष्ट प्रकारची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपयुक्त असे अध्यापनाचे व अध्ययनाचे मार्ग दाखविले असतात। आता हे सुद्धा विधान परीक्षेला येऊन गेलं होतं। सर्वच अध्यापन पद्धतींची निर्मिती, रचना व विकास मानसशास्त्रीय उपपत्तींवर आधारित नाहीत। तिथं आधारित आहेत म्हणून असं दिलं होतं। सर्वच अध्यापन पद्धतींची निर्मिती, रचना व विकास मानसशास्त्रीय उपपत्तींवर आधारित नाहीत। ज्या अध्यापन पद्धतींना उपपत्तींचा आधार आहे त्यात उपपत्ती व प्रत्यक्ष पद्धती, सिद्धांत व व्यवहार यांना सांधा जुळलेला नाही। आता हे विधान आहे, हे विधान सुद्धा परीक्षेला येऊन गेलं होतं। अध्यापन प्रतिमानात आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असतो, तिथं अंतर्भाव नसतो असं दिलं होतं। अध्यापन प्रतिमानात आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचाही अंतर्भाव असतो। कधी कधी त्या प्रतिमानाची व्यवहार्यता दाखविणारा प्रत्यक्ष अनुभवाचा पुरावाही सोबत दिला जातो। अध्यापन प्रतिमानांची निर्मिती करताना जॉइस व विल यांनी केवळ शिक्षणशास्त्रज्ञच नव्हे तर मानसशास्त्रज्ञ, मानसोपचारक, समाजशास्त्रज्ञ, तत्वज्ञ अशा अनेक क्षेत्रातील तज्ज्ञांचा आधार घेतला। त्यात आसुबेल, ब्रुनर, स्किनर हे अध्ययन उपपत्तींचे जनक, हंट, कोहसबर्ग, पियाजे हे विकासवादी मानसशास्त्रज्ञ, एरिकसन, मॅस्लो, कार्ल रॉजर्स सारखे हे मानसोपचारक, ड्यूई, जेम्स, ब्राउडी हे तत्वज्ञ सुद्धा आहेत। आता हे विधान जोड्या लावामध्ये चुकी बरोबर मध्ये विचारले जाऊ शकतात। कसे? आता कुठले तत्वज्ञ आहेत, कुठले मानसशास्त्रज्ञ आहेत, कुठले विकासवादी मानसशास्त्रज्ञ आहेत आणि कोण उपपत्तींचे जनक आहेत, असे वेगवेगळे गट दिला जातात। त्याच्यामध्ये वेगळ्या गटातून विसंगत विधान ओळखा असं सुद्धा दिलं जाऊ शकतं। त्यामुळे हे विधान खूप लक्षात घ्या। आसुबेल, ब्रुनर, स्किनर हे अध्ययन उपपत्तींचे जनक, हंट, कोहसबर्ग, पियाजे हे विकासवादी मानसशास्त्रज्ञ, एरिकसन, मॅस्लो, कार्ल रॉजर्स सारखे मानसोपचारक, ड्यूई, जेम्स, ब्राउडी हे तत्वज्ञ आहेत। अध्यापन पद्धतींचा अवलंब करताना शिक्षकाची विशिष्ट भूमिका असते, ती असतेच। शिक्षक विद्यार्थ्यांच्या तुलनेत उच्च पातळीवर असतो, हो असतोच। अध्यापन प्रतिमानांचा अवलंबन करताना उद्दिष्टानुसार बदलणारी भूमिका शिक्षक पार पाडतात। कधी शिक्षक, कधी मार्गदर्शक, कधी सामाजिक जाणीव निर्माण करणारा नेता इत्यादी बदलणाऱ्या भूमिका पूर्ण कराव्या लागतात। म्हणजे शिक्षकाला कुठल्या भूमिका पूर्ण कराव्या लागतात?
तर अध्यापन प्रतिमानांचा अवलंब करताना उद्दिष्टानुसार बदलणारी भूमिका शिक्षक पार पाडतात. कुठल्या? कधी शिक्षक, कधी मार्गदर्शक, सामाजिक जाणीव निर्माण करणारा नेता इत्यादी बदलणाऱ्या भूमिका पूर्ण कराव्या लागतात. अध्यापन पद्धती कोणत्याही एका विशिष्ट प्रकारच्या पाठातच उपयोगी पडतात असे नाही, कारण वेगवेगळ्या अध्यापनाच्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या पाठासाठी वेगवेगळ्या असू शकतात. निरनिराळ्या पाठांमध्ये निरनिराळ्या पाठ्यांशाच्या अध्यापनासाठी याचा वापर करता येतो. विद्यार्थी इतक्या विविध परिस्थितीत शिकत असतो की परिस्थितीनुसार अध्यापनाची पद्धती बदलेल, अध्यापनाचे साहित्य बदलेल, शिक्षकाची व विद्यार्थ्याची भूमिका बदलत राहील. त्यामुळे अध्यापनाची प्रतिमाने विविध असतात. निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी अध्यापनासंबंधी संशोधन करून अध्यापनाला सैद्धांतिक रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे एकूण 22 प्रतिमाने उपलब्ध आहेत. परीक्षेमध्ये प्रश्न पडला होता की अध्यापनाची प्रतिमाने एकूण किती आहेत, तर अध्यापनाची एकूण प्रतिमाने 22 आहेत. ते 22 प्रतिमाने कोणते ते आपल्याला पुढे समजणार आहेत. ते आपल्याला जोड्या लावामध्ये सुद्धा विचारले गेले होते आणि ते प्रतिमाने कोणते कोणते आहेत, कोणतं प्रतिमान कशासाठी उपयोगाचं आहे ते आपल्याला पुढे कळलंच. सध्या आपण अध्यापनाची प्रतिमाने याच्याबद्दल थोडीशी आणखी माहिती आहे ते पाहू. अध्यापन प्रतिमानाचे जनक डॉक्टर ब्रूस जॉइस व मार्शा व्हील यांनी प्रतिमानाची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. आता हे प्रतिमाने कोणी मांडले, हे अध्यापन प्रतिमानाचा जनक कोण आहे परीक्षेला विचारलं गेलं होतं. अध्यापन प्रतिमानाचा जनक डॉक्टर ब्रूस जॉइस व मार्शा व्हील आहेत. आता हे जे काही डॉक्टर ब्रूस जॉइस व मार्शा व्हील आहे ह्यांच्याबद्दल अतिशय सविस्तर माहिती जे 12वीला मानसशास्त्राचं पुस्तक आहे जे नवीन आहे त्याच्यामध्ये हे माहिती मिळून जाईल, पण आपल्याला त्याच्याबद्दल जास्त डिटेल इथं डीएडच्या पुस्तकात नाहीये. आता अध्यापन प्रतिमानांचे वर्गीकरण दिलेले आहे. ह्याच्यामधल्या काही जास्त ओळी महत्वाच्या नाहीत, ज्या ओळी महत्वाच्या आहेत त्याच आपण घेऊ. अध्यापन प्रतिमानांचे वर्गीकरण साचेबंद स्वरूपात नाही. विधान नीट लक्षात असू द्या. अध्यापन प्रतिमानांचे वर्गीकरण साचेबंद स्वरूपात नाही. अध्यापनासंबंधीचा नवा दृष्टिकोन प्रवर्तित करण्याचे आणि अध्यापनाची प्रतिमाने विकसित करण्याचे कर्तृत्व मार्शा व्हील व ब्रूस जॉइस यांचे असूनही ते सर्व श्रेय आपल्याकडे न घेता विविध उपपत्तींच्या जनकांना देतात. बघा किती उदारमतवादी होते ते. आता हा जो चार्ट आहे अध्यापनाची प्रतिमाने आणि त्यांना आधारभूत मानसिक विचार किंवा उपपत्ती मांडणारे उपपत्तिकार. आता ह्याच्यामध्ये ज्ञान प्रक्रियाकारक प्रतिमाने व त्यांचे आधारभूत उपपत्तिकार आहेत. त्यानंतर व्यक्तिगत विकास प्रतिमाने आहेत, पुन्हा सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने आहेत आणि प्रतिवर्तन प्रतिमाने आहेत. त्यांचे आधारभूत उपपत्तिकार आहेत. हे परीक्षेला 2014ला विचारलं होतं, 2015ला विचारलं होतं. ह्याच्यामधले कुठलंही एखादं विचारतात. आता ज्ञान प्रक्रियाकारण प्रतिमानामधलं एखादं उचलतात, पुन्हा त्याच्यामधलं व्यक्तिगत विकास मधलं उचलतात, पुन्हा सामाजिक आंतरक्रियामधलं प्रतिमानामधलं एक घेतात आणि परिवर्तन प्रतिमानामधलं एक घेतात. पण त्याच्यामध्ये त्यांनी काय करतात, जे काय उपपत्तिकार आहेत त्यांचं नाव बदलतात. फक्त एवढाच बदल करतात. चुक्की बरोबर मध्ये सुद्धा देतात, जोड्या लावामध्ये सुद्धा देतात आणि विसंगत विधान ओळखामध्ये सुद्धा देतात. आता हे जे काही प्रतिमान आहे त्यांचे उपपत्तिकारक आहेत ते पाठ करण्याशिवाय पर्याय नाही. 1 मार्काला हमखास प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो आणि हे पोपटपंची पाठ करा, जसं पाठ करायचं तसं पाठ करा, हे पाठ करण्याशिवाय पर्याय नाही. आणि ह्याला अशी ट्रिक सुद्धा अवेलेबल नाहीये की हे ट्रिकनुसार पाठ करता येईल. हे जे काही 22 प्रतिमान आहेत हे 22च्या 22 प्रतिमान इथं जशी दिलेले आहेत जशीच्या तशी तुम्ही लिहून घ्या, तुम्ही पाठ करा. आता ह्याच्यामध्ये फक्त एकच लॉजिक लावता येईल आपल्याला वर्तन परिवर्तन प्रतिमानामध्ये. इथं 6 दिलेले आहेत. 6 मध्ये पहिले 2 संभाव्यता व्यवस्थापन प्रतिमान आणि आत्मनियंत्रण प्रतिमान हे BF स्किनर यांचं आहे. त्यानंतर प्रशिक्षण प्रतिमान रॉबर्ट गॅनी यांचं आहे. आता जे खालचे 3 आहेत मानसिक ताण कपात प्रतिमान, आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान, निसंवेदन क्षमता प्रतिमान हे कुणाचं आहे, जे व उल्फ. हे फक्त वर्तन परिवर्तन प्रतिमाने पाठ करण्यास एकदम सोपं आहे. पण बाकीचे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने हे पाठ करण्याशिवाय पर्याय नाही. ह्याला ट्रिक नाही. हे व्यवस्थित शांततेने लिहून काढा, पाठ करा. आता आपण पाहू ज्ञान प्रक्रिया कारण प्रतिमाने. ह्याच्यामधले एक विधान खूप महत्वाचं आहे. याच्यातलं पहिलं विधान सुद्धा महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये जे काही 4 ते 5 पॉइंट दिलेले आहेत ते सुद्धा महत्वाचं आहे. आपण पाहू आता
ज्ञान प्रक्रिया कारण प्रतिमानांचे प्रमुख उद्दिष्ट ज्ञानात्मक, वैचारिक व बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे हे आहे। आता परीक्षेमध्ये काय केलं जाऊ शकतं, ज्ञान प्रक्रिया कारण प्रतिमानामधली ही जी सुरुवातीची ओळ आहे ती दिली जाऊ शकते। पुन्हा सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान आहे त्याच्यातली दिली जाऊ शकते, व्यक्ती विकास प्रतिमानामधली दिली जाऊ शकते आणि वर्तन परिवर्तन प्रतिमानामधली दिली जाऊ शकते। त्याच्यामध्ये आहेला नाही, होयला आहे, एखादं विधान बदलून दिलं जाऊ शकतात। कसं दिलं जाऊ शकतात, आता ज्ञान प्रक्रिया कारण प्रतिमानांचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे, ते ज्ञानाच्या बाबतीतच आहे ना, म्हणून ज्ञानात्मक, वैचारिक व बौद्धिक अंगांचा विकास घडवून आणणे हे आहे। तर तिथं काय दिलं असतं, ज्ञान प्रक्रिया कारण प्रतिमानाचं प्रमुख उद्दिष्ट हे ज्ञानात्मक, वैचारिक व बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे हे नाही। ह्याच्या ठिकाणी आता हेच विधान दिलं जाऊ शकतं की वैचारिक व बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे हे विधान सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानांचं आहे असं दिलं जाऊ शकतं। म्हणून थोडंसं नीट शांततापूर्वक ऐका, लक्षपूर्वक वाचा। जे काही ज्ञान प्रक्रिया कारण प्रतिमान आहे ते आपल्या ज्ञानाशी, बुद्धीशी आहे, म्हणून ज्ञानात्मक, वैचारिक व बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे एवढं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला ज्ञान प्रक्रिया कारण प्रतिमान लक्षात राहून जाईल। आता हे जे काही ज्ञान प्रक्रिया कारण प्रतिमान आहे त्याच्यामध्ये काही गोष्टींचा समावेश होतो। त्या गोष्टी कुठल्या आहेत, प्राप्त परिस्थिती किंवा साधनांच्या माध्यमातून माहिती किंवा ज्ञान गोळा करण्याचे व संग्रहित करण्याचे कौशल्य निर्माण करणे, प्राप्त माहितीचे ज्ञानाचे विश्लेषण व वर्गीकरण करून त्यातील संकल्पना विकसित करण्याची क्षमता विकसित करणे, समस्यांचा शोध घेऊन त्यांचे निराकरण करण्याची क्षमता विकसित करणे, उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे। आता हे विधान परीक्षेला येऊन गेलं होतं की ह्या गटातील प्रतिमाने बहुतेक शालेय विषयाशी निगडित असतात। तिथं काय दिलं होतं की कोणत्या गटातील प्रतिमाने हे बहुतेक शालेय विषयाशी निगडित असतात, तर शालेय विषयाशी निगडित प्रतिमाने कुठले आहेत, तर ते ज्ञान प्रक्रिया कारण प्रतिमानांमधले आहेत। आता हे ज्या काही 4 गोष्टींचा समावेश केलेला होता ते तुम्ही परत एकदा वाचून घ्या, कारण एका वाचनामध्ये लक्षात येतं की ज्ञान प्रक्रिया कारण प्रतिमान जे आहे ते आपल्या बुद्धीशी, आपल्या ज्ञानाशी संबंधित आहे। म्हणून इथून ज्या काही गोष्टींचा समावेश केलेला आहे त्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्या ज्ञानाचा, बुद्धीचा उपयोग होणार आहे। ज्या उद्दिष्टांमध्ये किंवा ज्या गोष्टींमध्ये ज्ञानाचा आणि आपल्या बुद्धींचा उपयोग होणार आहे ते ज्ञान प्रक्रिया कारण प्रतिमानामधल्या ओळी असतील। ते कसं माहिती आहे का, आता इथे काय, समस्यांचा शोध घेऊन त्यांचे निराकरण करण्याची क्षमता विकसित करणे। आता समस्या आहे, त्या समस्येचा शोध घ्यायचा असेल तर तिथं बुद्धीचा उपयोग होणारच आहे। प्राप्त माहितीचे ज्ञानाचे विश्लेषण व वर्गीकरण करून त्यांची संकल्पना विकसित करण्याची क्षमता विकसित करणे, यासाठी सुद्धा आपल्या बुद्धीचा विकास लागतो, ज्ञान सुद्धा त्याच्यासाठी लागतं। हे जे काही अशी विधान आहे त्याच्यावरून लक्षात येतं की कुठले ज्ञान प्रक्रिया कारण प्रतिमानाची उदाहरणे आहेत किंवा त्याच्यातले ओळी आहे ती। आता आपण पाहू दुसरं प्रतिमान, व्यक्तिगत विकास प्रतिमाने। लक्षात घ्या, व्यक्तिगत विकास प्रतिमाने शब्दशः अर्थ काढा। व्यक्तिगत विकास प्रतिमाने हे कशा संदर्भात असणार आहे, तर व्यक्तिगत विकास प्रतिमानाचे प्रमुख उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या व्यक्ती वैशिष्ट्य व सुप्त शक्तींचा शोध घेऊन विकास करणे हे असते। विकासाचा व्यक्तिगत अंग भावनाधिष्ठ असते। या प्रतिमानांची पुढील वैशिष्ट्ये आहेत। आता वैशिष्ट्य कुठले ते पाहू आपण। विद्यार्थ्यांच्या व्यक्ती वैशिष्ट्यांचा विकास करून त्यांचे भावजीवन अधिक समृद्ध करणे, त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यास त्यांना मदत करणे, व्यक्तिमत्वातील लवचिकता साध्य करणे, परिसराशी क्रियाशील होण्यास मदत करणे, व्यक्तीच्या अंगांच्या गुणांचा विकास होऊन व्यक्तिमत्वाला आकार देण्यास मदत करणे। वरील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वर्गाच्या 4 भिंतीमधील अध्यापनासोबत बाह्य परिसराचाही विचार करावा लागतो। आता हे जे काही व्यक्तिगत विकास प्रतिमाने आहे हे विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत विकासाबाबत आहे। आपला घोळ कुठं होऊ शकतो, व्यक्ती परिवर्तन प्रतिमान आणि व्यक्तिगत विकास प्रतिमान ह्याच्यामध्ये घोळ होऊ शकतो। त्यासाठी विधान तुम्ही नीट लक्षपूर्वक वाचा, लक्षात येईल। व्यक्ती विकास हे प्रतिमाने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित आहेत। आता आपण पाहू सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने। सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने हे समाजाबाबतीत असणार आहे, सामाजिक ज्या काही क्रिया असणार आहेत त्याच्या बाबतीत आहेत। शब्दशः अर्थ काढताना तुम्हाला हे प्रतिमाने खूप सोपे जाणार आहेत। शिक्षणाच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक महत्त्वाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांचा
सामाजिक अंगाचा विकास, नागरिक तत्वाचा विकास हे मानले जाते. विद्यार्थ्यांचे शालेय समाजातील इतर व्यक्तींशी योग्य प्रकारचे संबंध प्रस्थापित करून त्यांच्या सामाजिक जाणीव, सामाजिक जबाबदारी व लोकशाही मूल्यांचे बीजारोपण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर पडली आहे. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतात. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने ही उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करतात. कोणती उद्दिष्टे? विद्यार्थ्यांच्या सामाजिक अंगांचा विकास, नागरिक तत्वाचा विकास हे मानले जाते. विद्यार्थ्यांचे शालेय समाजातील इतर व्यक्तींशी योग्य प्रकारचे संबंध प्रस्थापित करून त्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सामाजिक जबाबदारी व लोकशाही मूल्यांचे बीजारोपण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर पडली आहे. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतात. समाजातील विविध अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे, अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तींची मुलाखती घेणे इत्यादी गोष्टींचा विचार या प्रतिमानात केला जातो. आता इथं परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे, अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे इत्यादी गोष्टींचा विचार कोणत्या प्रतिमानांमध्ये केला जातो? ऑप्शन दिले जातात. वर्तन परिवर्तन प्रतिमाने, ज्ञानात्मक प्रक्रियाकरण प्रतिमाने, व्यक्तिगत विकास प्रतिमाने आणि सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की कोणत्या प्रतिमानामध्ये काय दिलेलं आहे. तर हे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानांमधलं. आतापर्यंत आपण ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान पाहिलं, त्यानंतर व्यक्तिगत विकास प्रतिमान पाहिलं, पुन्हा सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान पाहिलं. आता शेवटचं आहे वर्तन परिवर्तन प्रतिमाने. हे वर्तन परिवर्तन प्रतिमाने हे व्यक्तीच्या वर्तन आणि त्याच्यातून जे परिवर्तन होतं, म्हणजे व्यक्तीचं एखादं वर्तन घडतं, त्या वर्तनात काहीतरी बदल होतो, म्हणजे वर्तन परिवर्तन होतं, त्याच्या संदर्भातले हे प्रतिमान आहे. काय आहे या प्रतिमानामध्ये? वर्तन परिवर्तन सिद्धांतावर आधारित अध्ययन उपपत्तीनुसार शिक्षणात विद्यार्थ्यांच्या बाह्य दृश्य वर्तन परिवर्तनावर भर दिला जातो. अध्ययन अनुभवांची विशिष्ट प्रकारची क्रमबद्ध रचना व प्रबलीकरण प्रक्रियेद्वारे हे वर्तन परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करणारी प्रतिमाने या गटात मोडतात. उदाहरणार्थ संयमाने वागणे, तणाव असलेल्या परिस्थितीतही समतोल राखता येणे, आवश्यक तेथे पुढाकार घेऊन काम करणे इत्यादी प्रतिमानांमुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाला मदत होते व सामाजिक जीवनातही बदल होतो. आता हे विधान गेल्या परीक्षेला विचारलं गेलं होतं की संयमाने वागणे, तणाव असलेल्या परिस्थितीतही समतोल राखता येणे, आवश्यक तेथे पुढाकार घेऊन काम करणे हे उदाहरण कुठल्या प्रतिमानामधले आहे? तिथं ऑप्शन दिले होते. वर्तन परिवर्तन प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने, व्यक्ती विकास प्रतिमाने, ज्ञान प्रतिक्रियाकरण प्रतिमाने. आता इथं घोळ काय होऊ शकतो ह्या उदाहरणामध्ये? सगळ्यांना वाटतं सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने, कारण का माहिती आहे का? आता संयमान वागणे, ते आपल्याला संयमान वागावं लागतं, पण आपल्याला काय वाटतं? आपल्याला समाजामध्ये सुद्धा संयमान वागावं लागतं. तणाव असलेल्या परिस्थितीत समतोल राखावा लागतो. आपण विचार करतो बाहेर गेल्यानंतरच आपल्याला तणाव येतो, घरात बसून तणाव येत नाही. आवश्यक तेथे पुढाकार घेऊन कामे करणे. आता आवश्यक तेथे पुढाकार घ्यायचं म्हणलं तर आपल्याला घरी बसून पुढाकार घेता येत नाही, समाजामध्येच जाऊन पुढाकार घ्यावा लागतो. तर आपल्याला काय वाटतं की हे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानांमधलं असेल, तर नाही, हे व्यक्ती परिवर्तन प्रतिमानामधलं आहे. लक्षात घ्या परत एकदा. संयमाने वागणे हे व्यक्तीच्या परिवर्तनात बदल आल्यानंतर व्यक्ती संयमाने वागत असतो. तणाव असलेल्या परिस्थितीतही समतोल राखता येणे म्हणजे आपण तणावाचं नियोजन केल्यानंतर व्यक्तीच्या वर्तनात परिवर्तन झाल्यानंतर व्यक्ती तणाव असलेल्या परिस्थितीतही समतोल राखता येतो. आवश्यक तेथे पुढाकार घेऊन कामे करणे इत्यादी या प्रतिमानामुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाला मदत होतो व सामाजिक जीवनातही बदल होतो. हे जे काही उदाहरणं आहेत ते वर्तन परिवर्तन प्रतिमानामधले आहेत. अध्यापनातून विशिष्ट उद्दिष्टे साध्य करावयाची असल्यामुळे शिक्षकाला केवळ एका गटातील प्रतिमानांचा विचार करून चालणार नाही, तर प्रत्येक गटातील काही किमान प्रतिमानांचा वापर करावा लागेल. असे न केल्यास विद्यार्थी केवळ पाठ्यपुस्तके शिकतील. व्यक्तिमत्व विकासात व समाजाचा हेतू एक घटक म्हणून असलेल्या जबाबदारीत तो फार मागे पडेल. आता इथं अध्यापनाच्या प्रतिमानांची वैशिष्ट्ये दिलेली आहेत, परीक्षेमध्ये वारंवार विचारली गेलेली आहेत. ती वैशिष्ट्ये कुठली ते आता पाहू. या प्रतिमानांना मानसशास्त्राची तात्विक बैठक आहे.
या प्रतिमानांमुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही एका साच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत नाही। परीक्षेमध्ये विधान काय दिलं जाऊ शकतं की प्रतिमानांमुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही एका साच्यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो, तर तसं नाही, केला जात नाही। विद्यार्थ्याला निरनिराळ्या परिसरात वावरण्याची संधी मिळते, तिथं संधी मिळत नाही दिलं जाऊ शकत। विद्यार्थ्याला निरनिराळ्या परिसरात वावरण्याची संधी मिळते। अभ्यासक्रम ठरवितानाही या प्रतिमानांचा उपयोग होऊ शकतो। विद्यार्थ्याची कुवत, अभिरुची, विषयाचा आशय, विद्यार्थ्यांचा परिसर या सर्वांचा विचार करून विविध प्रतिमानाचे मिश्रण करता येते। व्यक्ती विकास साधण्यासाठी प्रतिमाने उपयुक्त ठरतात। लक्षात घ्या, व्यक्तीचा विकास साधण्यासाठी हे प्रतिमाने उपयुक्त ठरतात। कोणती प्रतिमाने? जे काही आपण 4 पाहिली ते सर्व प्रतिमानांबाबत हे वैशिष्ट्य आहेत। ठराविक एका प्रतिमानांबाबत हे वैशिष्ट्य नाही। जे काही आपण 4 म्हणजे जे काही 22 प्रतिमाने होते त्याच्या 4 गट पाडले होते, ते 4ही गटातील प्रतिमानांबाबत हे 6 वैशिष्ट्य आहेत। हे वैशिष्ट्य आपण परत एकदा वाचू। या प्रतिमानांना मानसशास्त्राची तात्विक बैठक आहे। या प्रतिमानांमुळे विद्यार्थ्याला कोणत्याही एका साच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत नाही। विद्यार्थ्याला निरनिराळ्या परिसरात वावरण्याची संधी मिळते। अभ्यासक्रम ठरवितानाही या प्रतिमानांचा उपयोग होऊ शकतो। विद्यार्थ्याची कुवत, अभिरुची, विषयाचा आशय, विद्यार्थ्यांचा परिसर व या सर्वांचा विचार करून विविध प्रतिमानाचे मिश्रण करता येते। व्यक्ती विकास साधण्यासाठी प्रतिमाने उपयुक्त ठरतात। अध्यापनाची प्रतिमाने हा अध्यापनासंबंधीचा शास्त्रीय, प्रगत आणि आधुनिक दृष्टिकोन मानला जातो, परंतु मार्शाविल व ब्रूस जॉइस हे अध्यापनाच्या प्रतिमानांना सर्व अध्यापन समस्यांवरील रामबाण उपाय मानत नाहीत। आता त्यांचं मत काय होतं माहिती आहे का? अध्यापन प्रतिमानांचा उपयोग अतियांत्रिकपणे करू नये, तसेच अतिशीलतेपणेही करू नये असा इशाराही त्यांनी दिला आहे। तर इथं संपतो आपला 3रा चॅप्टर, म्हणजे जो काही पुस्तकामध्ये 6वा चॅप्टर आहे, पण आपण त्याला 3रा चॅप्टर आज कन्सिडर केलेला आहे, अध्यापन प्रक्रिया। आपण त्याच्यातील प्रतिमाने पाहिलेले, 4 प्रतिमाने, 22 प्रतिमाने आहेत एकूण, त्याच्यामध्ये ते 4 गट पाहिलेले आहेत, त्याचे वैशिष्ट्य पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे ते सर्व पाहिलेलं आहे। तुम्ही परत एकदा वाचून घ्या, कारण प्रतिमाने हे खूप महत्त्वाचं आहे। समजायला थोडंसं अवघड आहे, पण माझ्या पद्धतीने जेवढं समजून सांगता येईल, जेवढं सोपं करता येईल तेवढं मी सोपं करून सांगितलेलं आहे। जर का तुम्हाला हे माझे व्हिडिओ, महत्त्वाचे पॉइंट्स याच्यातून तुम्हाला काहीतरी फायदा होत असेल, खरंच तुम्हाला फायदा झाल्यासारखं वाटत असेल, तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं फ्री आहे, काही पैसे लागत नाही, ही विनामूल्य सेवा आहे। सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला मिळून जातात।